नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत. गायक दिलजीत दोसांझची सध्या देशभरामध्ये एक वेगळीच क्रेज आहे. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला तरुणी मोठ्या संख्येने येतात. ही संख्या लाखांमध्ये असते. देशातील वेगवेगळ्या शहरामध्ये दिलजीतच्या गीत गायनाचे लाईव्ह कॉन्सर्ट होतात. नुकताच त्याचा बंगळुरू या शहरामध्ये एक मोठा लाईव्ह कॉन्सर्ट शो झाला. या कार्यक्रमामध्ये दिलजीतने वेगवेगळे गीत सादर करत आपल्या फॅन्सचं मन पुन्हा एकदा जिंकले. दरम्यान बंगळुरू मधील हा कार्यक्रम भारतभर गाजलाय, पण या कार्यक्रमाची एका आगळ्या वेगळ्या कारणामुळे चर्चा होते. या कार्यक्रमाला बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोणने हजेरी लावली आणि विशेष म्हणजे दिलजीतने गायलेल्या गाण्यावर दीपिकाने ठेका धरल्याचंही पाहायला मिळतंय. दीपिका पदुकोणने नुकतंच एका गोड मुलीला जन्म दिलाय. तेव्हापासून ती फार कुठे दिसली नव्हती. आता मात्र ती आई झाल्यानंतर दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या रूपामध्ये ती पहिल्यांदाच टीव्हीवर झळकली आणि विशेष म्हणजे सामान्य प्रेक्षकांमध्ये थांबून ती दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसते. दिलजीतच्या गाण्यावर ठेका धरल्याचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. या कार्यक्रमामध्ये दिलजीतने दीपिका पदुकोणला स्टेजवर बोलवत तिच्याशी छान गप्पा मारल्यात. त्याने तिची प्रेक्षकांना खास शब्दामध्ये ओळख करून दिली. स्वतःच्या हिमतीवर दीपिकाने बॉलिवूडमध्ये तिचं नाव कमवलंय. दीपिका पदुकोणने खूप छान काम केलेलं आहे. आपण दीपिकाला मोठ्या पडद्यावर पाहिलंय. दीपिकाने स्वतःच्या हिमतीवर मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव मोठं केलं. बंगळुरूच्या लोकांना दीपिकाचा अभिमान असायला हवा. आम्हा सर्वांनाच दीपिकाचा अभिमान आहे, अशा शब्दामध्ये दिलजीतने दीपिकाची स्तुती केली. विशेष म्हणजे ही स्तुती करत असताना दीपिका दिलजीत सोबत स्टेजवरच उभी होती. या सर्व प्रसंगांचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. खुद्द दिलजीतने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दीपिका सोबतचा हा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दीपिका देखील दिलजीतचे आभार मानताना दिसत आहे. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट बॉलिवूड न्यूज साठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा.